हाय फ्रेंड्स, तर बघा आम्ही आत्ता आलो आहे बाळेच्या खंडोबाला. आम्ही घरून निघलो होतो 5:30 वाजता. आता इथे यायला आम्हाला 10 वाजून गेल्यात. तर तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे आणि लाईनला थांबून दर्शन म्हणजे एवढी लाईन छोटीच होती, एवढं हे नव्हतं, पण भरपूर लोक होते. आता आम्ही लाईनला थांबलो आहे दर्शनासाठी. तिथं दर्शन करून नंतर तुळजापूरला जायचं, त्यानंतर येडाईला येरमाळ्याला म्हणजे 2 दिवसात राहणार आहे आम्ही. तर हे बघा मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आम्ही. कशी करते तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहे. आणि हे पाहू शकता, ही माझी वहिनी आहे आणि तिने ते काय म्हणतात कोटंबा काय त्यात तांदूळ ते टाकून भरून घेते. हे सगळं झालं त्याच्यानंतर आता सगळीकडं भंडारा उधळून घेतो आम्ही मंदिराच्या भोवताली वेढा मारून. आणि बघा माही ओवी माझ्यासोबत चालत होती हळूहळू, ती नव्हती जात पुढे. पोरांना मजा वाटत होती हे सगळं करताना. तर बघा दर्शन मस्त झाले, आता बाहेर चालले, भंडारा उभे होतात आणि आम्ही आलोय बाळेच्या खंडोबाला. त्यानंतर इथं आलो, इथं बघा हे एक दगड हात मांडलेला, तर म्हणतात त्याच्यावर पैसे ठेवायचे, हात ठेवायचे आणि काय असेल त्या मनात इच्छा बोलायची. त्यानंतर तो दगड फिरतो उजवीकडे किंवा डावीकडे. ती इच्छा आपली पूर्ण होणार असेल तर उजवीकडे नाही तर डावीकडे. मग मी तेच पाहत बसले होते. वहिनीचं चाललं होतं ते पाहायचं, मी नाही ट्राय करून पाहिलं. तोपर्यंत माहिया कुठंतरी जाऊन बसली, आम्ही तिला शोधायला नंतर गेलो. तर चला मग बाय बाय, आता भेटूया डायरेक्ट तुळजापुरात. हाय फ्रेंड्स, तर मग आम्ही तुळजापूरमध्ये आलो आणि भरपूर गर्दी आता चैत्र पौर्णिमा असल्यामुळं. इकडे बघ, अवतार बघ कसे झाले, आमच्या गाडीत बसून बसून नको नको झालं. तर आता आतमध्ये चाललोय, आता बघू दर्शन कधी होते कधी नाही. भरपूर गर्दी आहे, लाईनला थांबून आता दर्शन. बघा किती गर्दी आहे, एवढ्या गर्दीत आम्ही लाईनला थांबलोय. त्यानंतर अशा प्रकारे गर्दीतून वाट काढत काढत पुढे निघालोय आम्ही मधून. बघा केवढी गर्दी आहे, एवढ्या गर्दीतून किती घाम आला ना, गरम होतं तुला. इधर आहे ना काय बाहेर चला 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 तर बघा तुळजापूरमध्ये घेऊन जा
घेऊन जा बाहेर आलो आणि हे बघा तुम्ही मंदिर घेऊन जा तुझं बाबा हिला घेऊन जा व्हिडिओ काढून देतात का आतमध्ये काही व्हिडिओ काढून देत नाही त्यामुळे आम्ही इथं बाहेरच काढलं आणि आभाळ खूप आलंय बघा वातावरण पाय पण नाही दर्शन घेऊन बाहेर आलोय मंदिरातून कसं झालं का दर्शन चांगलं सांगा पटापट झालं बघा इथं रूम मध्ये बसलोय आम्ही चांगलं निवांत येऊन थोड्या वेळ बसावं किती 1 वाजता रांग होत आहे ना 3:30 वाजता बाहेर यायला लाईनला थांबून किती कंटाळा आला झालं का दर्शन झालं चांगलं झालं का आता थोडा वेळ बसायचं तिथून पुढे जायचं येड्याला जायचं पोचायला वाजता ना आता 6 तिथून पुढे तिथं फिरायचं दगडी काढायची आम्ही कधी गेलो आलो खड्या पाहिजे एकदम होय लय भारी भारी छान छान मग आता काय बसलोय निवांत जेवलो नाही अजून सकाळ धरून आणि आमची चप्पल पण चोरीला गेली देखणी चप्पल होती म्हणून चोरीला गेली आणि माई हरवली होती आमची माई कुठं हरवली तू बाळाच्या खंडोबाला गेलो आम्ही तेव्हा बसलो ते माई चांगल्या मंदिराला प्रदक्षिणा घालून आली तोपर्यंत आणि आम्ही शोधतोय माई कुठे ते जाऊन भोगापासून बसली चांगली पण नाकातून तोंडातून सगळीकडून पाणी बघा ओळी बघा कशी मस्त दिसते आमची पण नाही खायचं तर अशा प्रकारे आमचं जेवण चाललेलं आहे बघा मस्तपैकी एक फळ पडलं ती खायचं नाही पण चांगलं बघा रानात सावलीला बसून जेवतोय काय अयो म्हणून इकडे ह्या साईडला ठेवलं होतं आपण माग पार बघा उन्हाने बघ असलं ऊन इकडे बघितलं का आम्ही 1 किलो ऍपलचे आमच्या पेरू पण झाला तुमच्या नशिबात जेवण नाही मग तुम्ही मागं ठेवलं होतं तरी म्हणलं मी असं गरम वाटतंय बघा आम्ही काय काय जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी गवार त्याचं पाणी चपाती बटाटा भात चपाती घ्या ना तिला बटाटा